हॅलो स्टुडंट. सो लास्ट लेक्चरला आपण कॅश लेजर बद्दल स्टडी करत होतो. आपण या लेक्चरला कॅश लेजर हा पार्ट कंप्लीट करणार आहोत. सो कॅश लेजर मध्ये त्यांनी आता अदर आस्पेक्ट्स रिलेटेड चलन दिलेत ते आपण वन बाय वन बघत जाऊया. ई चलन व्हॅलिडिटी इज फॉर 15 डेज. एमसीक्यू साठी मार्क करून ठेवा. कमिशन फॉर मेकिंग पेमेंट थ्रू ई चलन हॅज टू बी बॉर्न बाय द पर्सन मेकिंग द पेमेंट. ओके. सो थोडक्यात काय, बँकेतून जेव्हा तुम्ही ट्रान्सफर करता त्या बँक काहीतरी एनईएफटी चार्जेस किंवा कमिशन चार्जेस म्हणून चार्ज करते. ते गव्हर्नमेंट चार्ज करणार नाही, ते तुम्हालाच पे करायला लागते. Second thing, unregistered person has to make payment on the basis of temporary identification number granted through the common portal. सो काही वेळेला काय होतं की आता परवाच मी ही केस ऍक्च्युअली फेस केली होती की एका ठिकाणी अनरजिस्टर्ड म्हणजे त्या माणसाने रजिस्ट्रेशन क्लेम केलं नव्हतं आणि त्याची कुठेतरी कार ही व्हेकल जे होतं ते डिटेन केलं गेलं. सो ते व्हेकल थांबवून त्याच्यावर चेकिंग केलं गेलं आणि मग त्याचं रजिस्ट्रेशन नव्हतं. सो त्या माणसाला तिथे एक टेम्पररी जीएसटी नंबर रजिस्टर इश्यू केला गेला 25/8. तुम्ही जर आठवत असेल तुम्हाला तर स्यू मोटो रजिस्ट्रेशन ऑफिसर तुमचं रजिस्ट्रेशन इनिशिएट करू शकतो आणि मग तुम्हाला सर्टन पिरियड्स मध्ये सर्टन टाइम लिमिट मध्ये ते रजिस्ट्रेशन घ्यायला लागतं. तर अशा अंडर टेम्पररी आयडेंटिफिकेशन नंबर इश्यू केला गेला, त्याच्यावरती त्यांनी ते अमाऊंट पे करून टाकली. The mandate form obtained after making NEFT RTGS payment has to be submitted in the bank. The validity of mandate is 15 days. So again तो mandate form एक obtain करायला लागतो NEFT RTGS ला, but I am not sure की हा actually NEFT RTGS ने अजून पेमेंट ही केली जात आहेत, कारण आता फक्त ऑनलाईन बँकिंगचं आहे. हा राईट, NEFT RTGS त्यांनी आय थिंक खूप लेट इनिशिएट केलं होतं आणि डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड तर अजूनही इनिशिएट झालेलं नाही. सो त्याच्याबद्दलची फॅक्ट आहे. On successful credit of amount in concerned central or state government's account maintained in authorized bank म्हणजे EFPB focal point branch, a challan identification number will be generated by collecting branch which will be indicated in the challan. So CIN number indicate केला जातो, तो आपण बघितलाय. Nextly, deposit made by one of the modes and in the prescribed manner will be credited to electronic cash ledger of the taxable person. So electronic cash ledger मध्ये ही अमाऊंट जी आहे ती क्रेडिट होणार आहे. ठीक आहे, तेवढी अमाऊंट जमा होणार आहे. सी वॉलेटला आपल्या काय होतं किंवा आता ते बँक अकाउंट सारखं डोळ्यासमोर आणा की आम्ही बँक अकाउंटला पैसे भरले की त्या अकाउंटला ते क्रेडिट होतात. सो तसं इथे कॅश लेजरला ती अमाऊंट क्रेडिट झालेली दिसेल. On receipt of CIN from the collecting bank, the said amount is credited into electronic cash ledger of the person on whose behalf the deposit is made. So CIN मिळाला पोर्टलला, तो हा झाला इश्यू झाला की ती रिसीट जी आहे ती कॉमन पोर्टल त्याच्याबद्दलची जनरेट करेल. हे पण आपण प्रॅक्टिकली बघूया ही प्रोसेस. If CIN is not generated even after making payment and submission of mandate form, or even after generation, or when after generation it has not reflected in the common portal, the person making deposit or the person on whose behalf the deposit has been made can make a presentation in prescribed form through the common portal or e-gateway through which the payment has been made. So जर का पेमेंट आम्ही बँकेतनं पैसे गेले पण जिथून कॅश लेजरला ते दिसत नाहीये, कॅश लेजरला अपियर होत नाहीये, त्या केसमध्ये तुम्हाला एक वेगळा फॉर्म त्यांनी दिलेला आहे. आय थिंक PMT07 आहे इफ आय एम नॉट रॉंग. सो त्या फॉर्म मधून तुम्हाला ते पेमेंट साठी डेफिशियन्सी मेमो रेज करावा लागतो किंवा आपण त्याला म्हणून कंप्लेंट रेज करावी लागते की असं असं झालंय की आमचं चलन आम्ही क्रिएट केलं होतं, आमच्या बँक अकाउंट मधून तेवढी अमाऊंट कट झाली पण अजून जीएसटी पोर्टलवरती कॅश लेजरला तेवढी अमाऊंट क्रेडिट झालेली नाहीये. ठीक आहे. Date of credit into treasury of the state or central government is deemed to be the date of debit in the electronic cash ledger and not the actual date of deposit of amount in electronic cash ledger of the taxable person. C, तुमच्या कॅश लेजरला जेव्हा तुम्ही पैसे डिपॉझिट करता तेव्हा ते गव्हर्नमेंट ट्रेजरीमध्ये जमा होतात का? नाही. मग गव्हर्नमेंट ट्रेजरीत केव्हा जातात? तर जेव्हा तुम्ही कॅश लेजर मधून ती अमाऊंट डेबिट करता, म्हणजे तुमच्या कॅश लेजर मधून तुम्ही ते टॅक्स म्हणून युटिलाइज करता, तेव्हा कॅश लेजर मध्ये ती अमाऊंट डेबिट होते. सी, तुम्ही चलन काढलं, तुमच्या बँकेतून पैसे तुम्ही ई वॉलेटला ई कॅश लेजरला ट्रान्सफर केले, ते ई कॅश लेजरला क्रेडिट झाले, तिथे अमाऊंट रिफ्लेक्ट व्हायला लागली. नाव तुम्ही सांगितलं की ओके आता मी ह्या रिटर्न साठी ह्या टॅक्स ही जी अमाऊंट मी भरलेली आहे त्यापैकी एवढी एवढी अमाऊंट मी युटिलाइज करतो, सो दॅट विल बी डेबिटेड टू इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर. सो मग इफेक्ट नील होऊन जाईल. सो जोपर्यंत तुम्ही ते डेबिट करत नाही तोपर्यंत गव्हर्नमेंट ट्रेजरीमध्ये कॅश जमा होत नाही. कारण अल्टिमेटली कसं आहे, आपण मगाशी पेटीएमचं एक्झाम्पल यासाठी घेतलं होतं की आम्ही पेटीएमच्या वॉलेटमध्ये पैसे ट्रान्सफर केले म्हणजे आम्ही गव्हर्नमेंटला टॅक्स नाही पे केला. मग आम्ही गव्हर्नमेंटला जेव्हा टॅक्स पे करू तेव्हा कॅश लेजर मधून तेवढी अमाऊंट डेबिट होईल. कॅश लेजर मध्ये जेव्हा अमाऊंट आली होती तेव्हा ती क्रेडिट झाली होती, इथे मी तुम्हाला लिहून दिलं होतं क्रेडिटेड. आता जेव्हा तुम्ही ती युटिलाइज कराल ॲज अ टॅक्स पेमेंट तेव्हा ती डेबिट होईल आणि ज्या दिवशी ती डेबिट होईल त्या दिवशी ते गव्हर्नमेंटला पैसे पोहोचले, गव्हर्नमेंट ट्रेजरीमध्ये पैसे जमा झाले असं अज्युम करण्यात येईल. In case of any discrepancies noticed in the electronic cash ledger, the registered person shall communicate the same to the officer exercising jurisdiction in the matter. सो तुम्हाला जर काही चूक आढळली की अरे काहीतरी वेगळंच होतंय, म्हणजे मी डेबिट करतोय पण ते क्रेडिट होतंय किंवा मी पैसे युटिलाइज केला जातोय पण ते होतच नाहीये, सो तुम्ही ज्युरिस्डिक्शन ऑफिसर जो कोण असेल इन्चार्ज त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे.
ठीक आहे. सो या काही कॉमन प्रोसिजरल आस्पेक्ट्स होते. अगेन तुम्हाला मी म्हटलं असं की जे मार्क करून दिले तेवढं एमसीक्यू साठी लक्षात ठेवा आणि एक कॉन्सेप्ट म्हणून लक्षात ठेवा. याच्यावरती मला नाही वाटत की तुम्हाला एक विचारलं जाईल. हा, आता जे कॅश लेजर आहे ते मायनर हेड्स आणि मेजर हेड्स असं हे असतं, डिवायडेड असतं. तर मायनर हेड्स मेजर हेड्स म्हणजे काय? सी, तुम्ही जर ते चलनाचा फॉर्मॅट बघितला ना तो अशा पद्धतीने असतो. मी तुम्हाला काढून दाखवतो, ऍक्च्युअल पण आपण बघू तेव्हा पण तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. इथे ते म्हणतात सीजीएसटी, एसजीएसटी. आता इथे एसजीएसटी प्रत्येक स्टेटचा वेगळा असणार आहे. असो इथे एसजीएसटी असं नसतं. महाराष्ट्र जीएसटी, गोवा जीएसटी, दिल्ली जीएसटी असं असतं. देन किंवा युटीजीएसटी पण तिथेच ते मेन्शन करतात इन केस, कारण एसजीएसटी ऑब्लिक युटीजीएसटी कायम हे केला जातो. जिथे स्टेट्स आहेत तिथे स्टेट जीएसटी, युनियन टेरिटरीज मध्ये युटीजीएसटी आणि सेस. हे चार ह्याला म्हणतात मेजर हेड्स. काय म्हणतात? मेजर हेड्स. आणि मग मायनर हेड्स काय असतात? तर या हेड्सच्या अंडर कुठचा टॅक्स तुम्ही भरणार आहात. म्हणजे एकतर टॅक्स, देन असतो इंटरेस्ट, मग असते पेनाल्टी, मग असतो फाईन आणि मग असतात लेट फीज किंवा ज्याला ऍक्च्युअली लॉ मध्ये शब्द वापरला जातो फीज. अशा पद्धतीने तुमच्या समोर तो फॉर्म जनरेट होतो. त्याला वरती परत सीपीआय आणि सीआय असं सगळे डिस्क्लोज, जीएसटी नंबर डिस्क्लोज केला जातो, टायमिंग आणि सगळं ते याच्यावरती अपियर होतं. तुम्हाला मी जेव्हा फिजिकली ते चलन दाखवेन तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. सो तुम्ही टॅक्स डिपॉझिट करताना ह्याच्यापैकी कुठच्या अमाऊंट मध्ये, आता समजा सीजीएसटी आयजीएसटी टॅक्स उशिरा भरला तर आयजीएसटी टॅक्स लेट भरला म्हणून मला आयजीएसटीचा इंटरेस्ट पे करावा लागेल. आयजीएसटी ऍक्टच्या अंडर पेनल्टी भरायला लागली तर ती आयजीएसटी पेनल्टी म्हणून भरावी लागेल. किंवा आयजीएसटीची लेट फी, आता ऍक्च्युअली लेट फी नसते आयजीएसटीला, कारण रिटर्न सगळे सीजीएसटी एसजीएसटीचेच फाईल होतात. सो मग सीजीएसटी एसजीएसटीला लेट फीज लागल्या तर त्या लेट फीज कॉलम मध्ये पे करायला लागतात. तर तुम्ही जेव्हा चलन जनरेट करता तेव्हा तुम्हाला ह्या स्पेसिफिक कंपार्टमेंट मध्ये, या स्पेसिफिक ब्लॉक मध्ये अमाऊंट एंटर करायला लागते की ओके मी टॅक्स म्हणून 1000 रुपीज पे करतोय, सीजीएसटी म्हणून 1000 रुपीज, सीजीएसटी एसजीएसटी टॅक्स म्हणून 1000 अँड फीज म्हणून मी 500 पे करतोय. आणि आता मी समजा कॅश लेजरला पैसे ट्रान्सफर, आता हे कशासाठी आहे तर तुमचं कॅश लेजर अशा पद्धतीने बायफर्केटेड असतं. म्हणजे तुम्ही जेव्हा तुमच्या बँक अकाउंट मधून पैसे ट्रान्सफर करता आहात कॅश लेजरला, ते कॅश लेजर ह्या कंपार्टमेंट्स मध्ये, ह्या सेक्शन्स मध्ये डिव्हाइड झालेला आहे. हा प्रत्येक सेक्शन वेगवेगळा आहे. ठीक आहे. हा प्रत्येक सेक्शन वेगळा आहे आणि एका सेक्शन मध्ये भरलेली अमाऊंट तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी वापरता येत नाही. साधं एक्झाम्पल मी स्वतः फेस केलेलं की चुकून काय झालं की एसजीएसटी आयजीएसटी एका खाली एक होते. सो चुकून त्या एका चलन काढणाऱ्या मुलीने काय केलं की सीजीएसटी 1000 आणि आयजीएसटी 1000 असं चलन जनरेट केलं. सो मग काय झालं की ती अमाऊंट माझ्या आयजीएसटी टॅक्स अमाऊंटला जाऊन बसली आणि मला लायबिलिटी पे करायची होती सीजीएसटी एसजीएसटीची. सो आयजीएसटी कॅश लेजर मध्ये टॅक्स कॉलम मध्ये असलेली अमाऊंट मला सीजीएसटी टॅक्स कॉलम मध्ये युटिलाइज करता येत नाही. हे ज्या कंपार्टमेंट मध्ये तुम्ही पैसे भराल त्या कंपार्टमेंटच्या लायबिलिटी साठीच ते वापरता येतात. लक्षात येतंय? सो माझी सीजीएसटी टॅक्सला मी 1 लाख रुपये भरलेत आणि मला प्रत्यक्षात आयजीएसटी पे करायचा आहे. तुम्हाला ते सीजीएसटी जरी ते पैसे कॅश लेजर मध्येच असले तरी ते सीजीएसटी टॅक्स म्हणून भरलेले आहेत, ते आयजीएसटी टॅक्सला युटिलाइज, आयजीएसटी टॅक्स लायबिलिटीच्या अगेन्स्ट युटिलाइज करता येत नाहीत. ठीक आहे. सो हे मेजर, बरं इव्हन इन केस ऑफ मेजर हेड म्हणजे सीजीएसटीच्या अंडर पण मी पैसे भरले तेही मला क्रॉस युटिलाइज करता येत नाही. मी सीजीएसटी इंटरेस्टच्या अंडर चुकून मी पेमेंट केलं 1000 रुपीज, पण मला सीजीएसटी टॅक्स पे करायचा होता, नाही येत करता. किंवा मी सीजीएसटी चुकून फीज मध्ये 500 रुपीज पे केले, मला ऍक्च्युली सीजीएसटी पेनल्टी पे करायची होती, ते नाही करतायत. सो मेजर हेड म्हणजे मायनर हेड मध्ये पण क्रॉस युटिलायझेशन करता येत नाही आणि मेजर हेड्स मध्ये सुद्धा क्रॉस युटिलायझेशन करता येत नाही. सो टॅक्स काय आपण म्हणू की कॅश लेजरची जी कंपार्टमेंट्स आहेत ती फिक्स्ड आहेत. एका कंपार्टमेंट मध्ये पैसे टाकले की ते दुसऱ्या कंपार्टमेंटच्या लायबिलिटीच्या अगेन्स्ट युटिलाइज करता येणार नाहीत. मग तुम्ही म्हणाल की असं करायचं काय, मग तुम्ही रिफंड घ्या आणि मग तुम्ही परत अमाऊंट पे करा. ठीक आहे. सो तुम्हाला कॅश लेजर मध्ये एका कंपार्टमेंट मध्ये किंवा एका मेजर हेडच्या अंडर मायनर हेड मध्ये पैसे भरले की त्याचं क्रॉस युटिलायझेशन कुठच्याही पद्धतीने पॉसिबल नाहीये. ठीक आहे. इथे सगळं दिलेलं आहे. The amount available in the electronic cash ledger can be utilized for payment of any liability for respective major or minor heads. In other words, amount available under one major or minor head cannot be utilized for discharging liability under any other major or minor head.
सो सीजीएसटी इंटरेस्ट मध्ये पैसे ते सीजीएसटी टॅक्स अगेन्स्ट वापरता येतील का? नाही. सीजीएसटी टॅक्स मध्ये पैसे ते सीजीएसटी इंटरेस्ट अगेन्स्ट वापरता येतील का? नाही. सीजीएसटी मध्ये पैसे आहेत टॅक्स मध्ये ते एसजीएसटी टॅक्स ला वापरता येतील का? नाही. एसजीएसटी इंटरेस्ट ला वापरता येतील का? नाही. सीजीएसटी इंटरेस्ट मध्ये पैसे आहेत एसजीएसटी इंटरेस्ट ला वापरता येतील का? नाही. सीजीएसटी पेनल्टी मध्ये पैसे आहेत आयजीएसटी पेनल्टीला युज करता येतील का? नाही. सो कॅश लेजर मध्ये कुठच्याही पद्धतीचं क्रॉस युटिलायझेशन करणं शक्य नाहीये. तुम्ही त्या विशिष्ट मेजर हेडच्या अंडर ज्या मायनर हेडमध्ये टॅक्स पे केलेला असेल, सी फॉर एक्झाम्पल तुम्ही आता ह्या केसमध्ये सीजीएसटीला टॅक्स मध्ये 1000 रुपीज पे केलेले आहेत, ते सीजीएसटीच्या इंटरेस्ट पेनल्टी फाईन फीज साठी पण युटिलाइज करता येणार नाही आणि एसजीएसटी आयजीएसटी सेसच्या टॅक्स साठी पण युटिलाइज करता येणार नाही ना एसजीएसटी आयजीएसटीच्या इंटरेस्ट पेनल्टी आणि लेट फी फाईन साठी युटिलाइज करता येते. सो कुठच्याही पद्धतीचं क्रॉस युटिलायझेशन या लेजर्स मध्ये पॉसिबल नाहीये. ठीक आहे. सो एवढी कन्सेप्ट आपण बघितलेली आहे आणि इथे आपला इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरचा पॉईंट जो आहे तो संपतो. आता आपण इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर कडे येऊया. पण इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर कडे येण्यापूर्वी तुम्ही एक काम करायचं आहे की तुम्ही आतापर्यंत शिकलेला हा जो काही 2-3 पानाचा पोर्शन होता हा जरा एकदा इन माइंड परत एकदा वाचून घ्या आणि तुमची कॉन्सेप्ट क्लिअर बनवा. आपण पॉसिबल असेल तर एखाद्याच्यावरती व्हिडिओ नक्कीच घेणार आहोत, पण तुम्ही आता कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग साठी एकदा मात्र ते सगळं वाचून घ्या. मी लगेच पुढचा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय विच इज फॉर इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर. सो आपल्याला इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर पुढच्या लेक्चरला बघायचं आहे. देन वी विल सी इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टर आणि मग सेक्शन 50 चे जे 3 सबसेक्शन आहेत छोटे छोटे ते आपण संपवणार आहोत. त्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्ट हा टॉपिक संपतो. सेक्शन 53 एक शिल्लक राहतो. वी विल सी इट आफ्टरवर्ड्स. त्याला आता तुम्ही एवढा रिलेव्हन्स देऊ नका. ठीक आहे. चलो.